हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस ह्या चॅप्टरची एक्सरसाइज 4.7 आपण ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 9 आणि 9 पासून पुढचे काही क्वेश्चन या व्हिडिओमध्ये कव्हर करू आपण. क्वेश्चन 9 काय दिलाय बघा. इफ ए इज इक्वल टू 1 0 1 3 1 2, बी दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय, सी मॅट्रिक्स दिलाय, व्हेरीफाय दॅट. आणि आपल्याला व्हेरीफाय करायचे. काय व्हेरीफाय करायचे? ए प्लस ट्वाइस बी प्लस 3c होल ब्रॅकेट रेस टू टी इज इक्वल टू ए रेस टू टी प्लस ट्वाइस बी रेस टू टी प्लस 3c रेस टू टी. हे आपल्याला प्रूफ करायचे, व्हेरीफाय करायचे. तर सिम्पल आहे, बघा कसं सॉल्व्ह करायचं. तर आता ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी 3 मॅट्रिक्स दिले एबीसी. तिन्ही मॅट्रिक्स काय करूया आपण ह्याच्यामध्ये पुट करूया. सुरुवातीला हे फाइंड करू लेफ्ट हँड साइड. बघा a प्लस ट्वाइस b प्लस 3c हे फाइंड करून मग त्याचा ट्रान्सपोज घेऊ. याच्या जागेवर हे पुट करू. a काय दिलेला आहे, व्हॉट इज a 1 0 1 3 1 2, देन प्लस 2 टाइम्स b काय दिलेला आहे 2 1 -4 3 5 -2, आणि त्याच्यानंतर प्लस 3 टाइम्स सी काय दिलेला आहे, व्हॉट इज सी 0 2 3 -1 -1 0 इज इक्वल टू. तर बघा आता हा मॅट्रिक्स ॲज इट इज 1 0 1 3 1 2 प्लस 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण. 2 × 2 4 2 × 1 2 2 × -4 -8 2 × 3 6 2 × 5 10 2 × -2 -4 प्लस 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ. 3 × 0 0 3 × 2 6 3 × 3 9 3 × -1 -3 3 × -1 -3 3 × 0 0 इज इक्वल टू. या दोन्हीची ऍडिशन करू. 1 + 4 किंवा सगळ्याचीच ऍडिशन करून घेऊ. बघा 1 + 4 5 5 + 0 5 0 + 2 2 2 + 6 6 7 8 1 -7 9 मधून 7 गेले 8 9 2 राहिले. 3 + 6 किंवा +3 -3 कॅन्सल 6 1 1 प्लस चला 10 मधून 3 गेला 7 7 आणि 1 8 2 2 मधून 4 गेला -2 झालं. आता हा भेटला काय भेटलाय a + 2b + 3c. आता याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. a + 2b + 3c याचा ट्रान्सपोज. ठीक, मग ट्रान्सपोज कसा घेतात, रोचे कॉलम करायचे. 5 8 2 6 8 -2 त्याला इक्वेशन 1 म्हणायची. आता आपल्याला राईट हँड साइड घ्यायची याची. आता राईट हँड साइड घेऊन सॉल्व्ह करू आपण. बघा राईट हँड साइड काय, a चा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे ह्याचा ट्रान्सपोज. आधी घेऊया आपण. हे पहा a रेस टू टी प्लस 2 टाइम b रेस टू टी प्लस 3 टाइम c रेस टू टी इज इक्वल टू a चा ट्रान्सपोज रोचे कॉलम करायचे. 1 0 1 3 1 2 त्याच्यानंतर प्लस 2 टाइम्स b चा ट्रान्सपोज 2 1 -4 3 5 -2 प्लस 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ c रोचे कॉलम करायचे. 0 2 3 -1 -1 0 इज इक्वल टू. हा मॅट्रिक्स ॲज इट इज 1 3 0 1 1 2 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचा. 2 × 2 4 2 × 3 6 2 × 1 2 2 × 5 10 2 × -4 -8 2 × -2 -4 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 3 × 0 0 3 × -1 -3 3 × 2 6 3 × -1 -3 3 × 3 9 3 × 0 0 इज इक्वल टू. सगळ्याची ऍडिशन करायची आता. बघा 1 + 4 5 then 3 6 +3 -3 कॅन्सल 6 त्याच्यानंतर 0 2 2 + 6 8 1
10 मधनं 3 गेले 7, 7 + 1 8, 1 मधनं 8 गेला -7, सोपं करू ना. 9 मधनं 8 गेला 1 राहिला, 1 + 1 2, 2 मधनं 4 गेला -2, इक्वेशन 2. आता 1 आणि 2 सारखे आहेत का बघा. 5 6 8 8 2 -2 सारखे आहेत. मग इथं सांगू आपण फ्रॉम 1 and 2 ह्याच्यावरून काय सांगता येईल, ह्यांचे मॅट्रिक्स सेम आहे म्हणजे हे इक्वल आहे. लिहिता येईल देअरफॉर a + 2b + 3c होल ब्रॅकेट raised to t is equal to a raised to t plus 2 times b raised to t plus 3 times c raised to t. Hence proved. तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. इट इज अ व्हेरी सिंपल. राईट. क्वेश्चन नंबर 10. ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय आणि प्रूव्ह दॅट a + b होल ब्रॅकेट raised to t, b चा t आणि ब्रॅकेट raised to t, a raised to t plus b raised to t हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता कसं प्रूव्ह करणार तर बघा, सोल्युशन लेफ्ट हँड साइड घेऊ आपण. a + b चा ट्रान्सपोज हे घेऊन मग त्याचा ट्रान्सपोज घेऊ. ए मॅट्रिक्स काय दिला आहे, -1 2 1 -3 2 -3 प्लस b चा ट्रान्सपोज. आता घेतानाच b चा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे रो ला कॉलम करायचे. 2 1 -3 2 -1 3. आता ह्यांची एडिशन करू आपण. बघा -1 2 2 मधनं 1 गेला 1, 2 मधनं 3 गेला -1, 1 मधनं 1 सबट्रॅक्ट करा 0, 1 - 3 -2, 2 + 2 4, 3 - 3 0. हा भेटला a + b चा ट्रान्सपोज. पण आपल्याला पाहिजे a + b चा ट्रान्सपोज आणि ब्रॅकेटचा ट्रान्सपोज. आता ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं, परत रो ला कॉलम करायचं. 1 -1 0 -2 4 0 याला इक्वेशन 1 म्हणायचं. आता राईट हँड साइड घेऊ आपण. राईट हँड साइड काय, a चा ट्रान्सपोज प्लस b. आता a चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. a चा ट्रान्सपोज -1 2 1 रो ला कॉलम करायचं. -3 2 -3 ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे रो ला कॉलम करायचं. हा b जशाला तसा. 2 1 -3 2 -1 3. आता यांची ऍडिशन करून टाकू आपण. पहा 2 मधनं 1 गेला 1, 1 मधनं 2 गेला -2, 2 मधनं 3 गेला -1, 2 + 2 4, 1 - 1 0, -3 + 3 0 याला इक्वेशन 2 म्हणू. मग बघा 1 आणि 2 सारखे आहेत का, 1 - 1 -1 4 0 0 सारखे. इथं म्हणू आपण फ्रॉम 1 and 2 याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला, जे प्रूफ करायचे ते a + b त्याचा ट्रान्सपोज ब्रॅकेटचा ट्रान्सपोज इज इक्वल टू a चा ट्रान्सपोज प्लस b. हेन्स प्रूफ. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. इट इज अ व्हेरी सिंपल. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.